सिंधुदुर्गातल्या पाण्याखालच्या कुर्ला देवी मंदिराविषयीचा हा एक छोटासा आढावा. कधी विचार केलाय कोकणातच एक देऊळ आहे जे आता पाण्याखाली गेले? ही गोष्ट आहे कुर्ला देवीची. तिथलीच एक ग्रामदेवता, जिथे एकेकाळी लोकांची गर्दी असायची, भक्तीचा गजबजाट असायचा. तिथे आज फक्त शांत पाणी पसरलेलं आहे. पण त्या शांत पाण्यातही तिची कथा अजूनही जिवंत आहे. माहितीये? तर पहिली गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे हे मंदिर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुका. माहितीये? त्याच्या जवळच कुर्ली नावाचं गाव आहे. तिथे होतं हे मंदिर, जे आता पाण्याखाली आहे. दुसरं म्हणजे जरा कल्पना करा, जिथे पूर्वी त्या आरत्या घंटानाद घुमायचा, लोकांच्या श्रद्धेचा आवाज असायचा, तिथे आज काय? फक्त पाण्याची शांतता, सगळं पाण्याखाली. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतकी वर्ष पाण्याखाली असून सुद्धा देवीवरची लोकांची श्रद्धा ती काही कमी झालेली नाही. दरवर्षी एका ठराविक वेळी लोक होडीतून जातात तिथे आणि पूजा करतात. म्हणजे बघा, श्रद्धा किती अटूट आहे. खरंच हे एक अजब प्रतीक आहे श्रद्धेचं. थोडक्यात काय तर हे पाण्याखालचं कुर्ला देवी मंदिर हे निसर्गाचं एक अजब रूप आहे आणि त्याचबरोबर माणसाच्या अटूट श्रद्धेचं पाण्याखाली जपलेलं एक जिवंत उदाहरण आहे.